नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख भाऊ यांचा कडेपूर येथील राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी त्यांची पत्नी सौ अपर्णा देशमुख, कन्या स्वरा देशमुख यांच्यासह कुटुंबियांनी औक्षण केले. संग्रामभाऊ देशमुख यांनी सकाळी 7 वाजता ग्रामदैवत वडलाई देवी, डोंगराई देवी कडेपूर, कडेगाव येथील नवग्रह मंदिरात दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिले. यावेळी आमदार सुहास बाबर, आमदार मनोज गोरपडे, माजी आमदार सदाशिव पाटील, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, विनय भोसले, सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, विशतेज देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, भाजपा सांगली जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मोहिते, कडेपूर सरपंच सतीशराव देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी, पलूस पंचायत समिती सदस्य आनंदराव कोराडे, प्रशांत दामामे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, राजाराम पाटील, लक्ष्मण कंसे, बाबासो शिंदे, पलूस भाजपा अध्यक्ष पैलवान मिलिंद भैया पाटील, कडेगाव भाजपा तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी, भाजपा कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड, संदीप पाटील, शिवाजीराव मगर पाटील, जयवंत पाटील, अतुल पाटील, माणिक ठोंबरे, रामचंद्र बोराडे, महेश सूर्यवंशी, विजय पाटील, श्रीकांत निकम, सुरेंद्र वाळवेकर, सभापती पैलवान अमोल डांगे, नगरसेवक विजय गायकवाड, मुख्तार पटेल, निलेश लंगडे, अशफाक पठाण, सूरज कडेगावकर, सयाजी चव्हाण, आबा करांडे, प्रकाश गायकवाड, हनुमंत कदम, इम्तियाज शेख, रविराज घाडगे, इनायतुल्ला तांबोळी, सनावल्ला तांबोळी, सचिन जगताप, अजित मोहिते, वैभव कदम, विकास माने, राष्ट्रवादी कडेगाव तालुका अध्यक्ष शरद पवार गट, जयदीप यादव, राष्ट्रवादी कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णांत मोकळे, राजेंद्र मोहिते, सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम कदम, DC पाटील, दीपक मोहिते, प्रल्हाद जाधव, आप्पासाहेब हजारे, सचिन सावंत, धोंडीराम शिंदे, महेश गायकवाड, दिगंबर पाटील, उमेश पाटील, कपिल गायकवाड, दिलीप जाधव, अमोल पाटील, चंद्रकांत मोरे, संजय गोंदिल, पोपटराव फडतरे, ज्ञानदेव यादव, आकाराम पाटील, नितीन नवले, दत्तात्रय उथळे, आशाताई मोहिते, अजित जाधव, रणजित यादव, अनिल यादव, प्रताप लाड, उमेश लाड, शशिकांत यादव, सारंग माने, अभिजित पाटील, रवी थोरात, प्रमोद मिठारी, सुधीर चौगुले, मनीष कुलकर्णी, धनंजय पाटील, उदय साळुंके, नामदेव जाधव, भानुदास सूर्यवंशी, रमेश पाटील, दीपक मगदुम, शीतल सावळवाडे, बाबूनाना खांडेकर, शरद जाधव, सत्यवान सूर्यवंशी, गोरखनाथ सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी, पत्रकार, राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कुटुंबियांसह मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संग्रामभाऊ देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कडेपूर येथे संग्रामभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी रक्तदान करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. रक्तदान यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.